नमस्कार सर्वांना. मी सुभाष डोळस. तर गेली 2 दिवसापूर्वी आपण एक इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट टाकलेली होती. जर भीमाशंकरमध्ये येत असाल तर पर्यटक म्हणून येत असताना आपण काय काय स्वरूपाच्या काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून अपघात किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील. तर त्यानुसार बरेच जणांच्या कमेंट्स आल्या की गाईडचे चार्जेस सर्वांसमोर सांगणं अपेक्षित नव्हतं. किंवा वाटाड्या आणि गाईडमध्ये फरक काय असतो, गाईडची याद्या तुम्ही जाहीर करा, किती गाईड असतात, कुठल्या गावात किती गाईड असतात त्याच्या पण याद्या सगळीकडे जाहीर करा. बरेचसे फोन्स पण आले याबाबत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर त्याची मी पार्श्वभूमी म्हणून आपल्यासमोर एक मांडू इच्छितो की आम्ही भीमाशंकर ते बोरगिरी असा ट्रेक आमचा चालू होता. योगायोगाने आम्ही त्या पर्यटकांना सूचना दिलेल्या होत्या की या भागामध्ये पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळं फर्स्ट एड किट, रोप वगैरे या सर्वांनी कॅरी करायला सांगा आणि एज पण सांगितलं होतं की 10 वर्षाखालची कोणाला ह्या ट्रेकसाठी आणू नका, कारण अचानक पाऊस येतो, परिस्थिती बदलते. सेम सिच्युएशन्स ह्या स्वरूपाची घडली की आम्ही ट्रेक चालू केला. चालू केल्याच्या नंतर अर्ध्या रस्त्यात आलो, पाऊस आला, थोडासा पूर आला. आम्ही एक पहिलं क्रॉसिंग करून रोपच्या माध्यमातून करून घेतलं सुरक्षित. आणि पुढे आल्याच्या नंतर इतका नद्यांना पूर आला. पूर आल्याच्या नंतर गुप्त भीमाशंकर जायला अजिबात रस्ता नव्हता. रस्ता नसल्यामुळे क्रॉसिंग करता येत नव्हतं. रोप असून सुद्धा आम्हाला क्रॉस करणं अशक्य होतं. आणि मग आम्ही सर्वांना सूचना दिल्या की आपण हे क्रॉस करू शकत नाही आणि पुढे आपल्याला सर्वांना धोकादायक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण रिटर्न वेगळ्या मार्गाने बोरगिरीचा ट्रेक सुरू करू. आम्ही रिटर्न वेगळ्या मार्गाने ट्रेक सुरू करत होतो आणि खालच्या भागामध्ये आल्याच्या नंतर कोतुर्ण म्हणून एक पॅचेस आहे आपल्याकडे. पॅचेसमध्ये आल्याच्या नंतर एक दोन जण आपल्या इकडचे ह्याच भागातले होते, 2-3 जण भीमाशंकरच्या भागातले, आणि बाकीचे वेगवेगळे पर्यटक होते. साधारणपणे त्यांच्याकडे एक 20 ते 25 जणांचा ग्रुप होता आणि ते त्यांना क्रॉस करायचं होतं रिव्हर. आणि त्यांनी रोप लावला. खालच्या आल्याच्या नंतर पाणी स्थिर असतं. रोप लावून फक्त जो स्थानिक कार्यकर्ता होता त्याने रोप लावून फक्त अर्ध्याच पात्रात गेला, तर रोप त्याचा मागून सुटला. योगायोगाने जर तो रोप लावून त्या टोकाला गेला असता आणि मध्येच जर सुटला असता तर कदाचित हा अपघात सर्वांना झाला असता. रोप का सुटला? नेहमीप्रमाणे आपण गाठी मारतो त्या पद्धतीने त्या रोपला गाठी मारलेल्या होत्या आणि ह्या नेहमीप्रमाणे गाठी मारणं त्या रोपला अजिबात चालत नाही. त्या रोपला तुम्हाला त्याच प्रोफेशनल गाठी नॉट्स मारावं लागतात जेणेकरून तो रोप त्याच पद्धतीने फिट राहतो. आपल्या गाठी मारल्याच्या नंतर त्या गाठी ॲटोमॅटिक लूज होतात आणि त्याला थोडासा जरी ताण पडला तर लूज होऊन तो रोप निसटून जातो. आणि मग नंतर कळलं की हे जे व्हिडिओ किंवा मी जी मागची पोस्ट केली त्याचा पोस्टचा उद्देशच हा होता की त्याच वेळेस आम्हाला कळलं की गाईड आणि वाटाड्यामधल्या लोकांना फरक कळत नाही आहे. ज्यावेळेस गाईड घेऊन जातात तर गाईडला ह्या नॉट्सबद्दल सगळं माहीत असतं. कदाचित तो गाईड जर तिथे असता तर गाईडने व्यवस्थित नॉट्स मारून पलीकडे पण व्यवस्थित नॉट्स मारल्या असत्या, काही काही नॉट्स मारल्या असत्या आणि हे सगळे पर्यटक व्यवस्थित त्यांनी सुखरूप बाहेर काढले असते. आणि हे सगळं आम्ही समोरून पाहत होतो, म्हणजे हा डोळ्यासमोर घडलेला हा सीन होता आमच्या. आणि मग त्याच वेळेस मला वाटलं की आपण ह्या गोष्टी लोकांना सांगायला पाहिजे की गाईड आणि वाटाड्यामधला फरक ओळखा. कदाचित गाईडमुळं तुमचे अपघात टळू शकतात. वाटाड्या हा उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित राहू शकतो की तुम्हाला जाणं आणि ट्रेक दाखवणं. पण पावसाळ्याच्या ठिकाणी जर दऱ्या-खोऱ्या क्रॉस करायच्या असतील, पाण्याच्या ठिकाणी क्रॉस करायचे असतील, धबधबे जर तुम्हाला बसायचं असेल, खोल असेल काही ठिकाणी थोडेफार रिस्क असतील, तर तुम्ही गाईड घेणं ही मी अपेक्षित सर्वांना करेल. याच्यामध्ये ॲडिशनल करतो की गाईड म्हणून आणि वाटाड्या या दोघांमधला फरक काय असतो. एकतर गाईड म्हणून जो असतो की त्याला ह्या बऱ्याचशा गोष्टीचं त्याला आधी ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की जे ट्रेक आयोजित करतात तर त्यांना कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारायला पाहिजेत. मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात की ते ट्रेक आयोजक आहेत त्यांच्याकडे रोप आहे का, किंवा त्यांनी फर्स्ट एड किट सोबत ठेवलं आहे का. त्याच्यानंतर तो ग्रुप आहे, त्यांच्यासोबत येणारे पर्यटक कितल्या वयाचे, ते वयाचे ट्रेकर्स त्या भागातून जाऊ शकतील का. त्याच्यानंतर लहान मुलं किती आहेत, मोठी माणसं किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तो त्या प्रश्नावलीमध्ये तो गाईड त्या आयोजकाकडून घेत असतो. परिसराची माहिती बऱ्यापैकी गाईडला असते. ती सेम माहिती वाटाड्याला पण असते. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात वेगळ्या स्वरूपात ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो गाईड शिकलेला असतो तर त्या गोष्टी त्या गाईडला घ्यायच्या सगळ्या गोष्टी अनुभव असतो. दुसरी गोष्ट अशी की मग गाईड पुढे जर चालत असेल तर डिस्टन्स किती ठेवला पाहिजे मागच्या पर्यटकांमध्ये, जेणेकरून ह्या परिसरात धोका असतं तर कमी डिस्टन्स ठेवायला पाहिजे. त्या कमी डिस्टन्समध्ये जेणेकरून पर्यटकांची दिशाभूल होणार नाही. भवितव्यात अचानक इमर्जन्सी आली, पाऊस पडला, नद्यांना पूर आला. तर पूर आला तर गाईडला ह्या गोष्टीचं ट्रेनिंग असतं की तुम्ही पूर आला, तुमच्याकडे रोप आहे आणि रोप असेल तर तुम्ही
त्याच्या नॉट्स कशा स्वरूपातल्या मारायच्या, जसं की क्लोईच असेल, फिशरमॅन असेल, बटरफ्लाय असेल, बॉलाईन असेल किंवा तो डिसेंटर कसा फिट करायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग गाईडकडे असतं. किंवा इमर्जन्सी आली तर CPR कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज गाईडकडे असतं. हाच फरक आता तुम्ही समजून घ्या वाटाड्याकडे. वाटाड्या फक्त ह्या ह्या गोष्टीतून बाहेर असतो. त्याला फक्त त्या परिसरातलं नॉलेज असतं, कुठे काय घडते. समोर फक्त वाट दाखवणे एवढंच वाटाड्याकडे असतं. आणि जर अचानक इमर्जन्सी आली, नदीला पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर वाटाड्याकडे रोप जरी असला तरी नॉट्स मारायच्या माहीत नसतात. फर्स्ट एड किट्स कसे वापरायचे ते माहीत नसतात. बरं, फर्स्ट एड किट वापरताना काही लोकांना एलर्जी असते, त्या गोष्टी पण विचारावं लागतात. मी तुम्हाला हे औषध लावू का, ह्या गोष्टी पण विचारायच्या असतात. या सर्व गोष्टी गाईडला प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं असतं. समजा कोणाला लागलं तर ते विचारावं लागतं की मी हे औषध आहे माझ्याकडे किंवा यांच्याकडे औषध आहे, हे लावायच्या आधी त्यांची परवानगी घ्यावी लागते. काही लोकांना त्याची एलर्जी असते औषधाची. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीकडे बारकाईने गाईड ह्या बघत असतो. मुळात ह्या पर्यटनामध्ये असं असतं की तुम्ही तुमच्या जेवढ्या सेवा द्यायचं काम असतं गाईडचं, आणि त्या सेवेचे तुम्हाला पैसे मिळत असतात, जे आम्ही 1,000 रुपये चार्जेस गाईड म्हणून म्हणत असतो. ते मुळात तुम्हाला मग हा फरक असतो की वाटाड्याला काय वाटतं की आपल्याला काय इथून लोकांना घेऊन जायचं आणि त्या टोकाला नेऊन सोडायचं, विषय संपला. तसं नसतं. पर्यटकांना तुम्ही ज्या ठिकाणाहून घेतले ते शेवटच्या ठिकाणापर्यंत पूर्ण जबाबदारी वाटाड्या किंवा गाईडचीच असते. कारण बाहेरून आलेल्या पर्यटकाला परिसरामध्ये काय होते, काय घडतं याचा अजिबात अनुभव नसतो किंवा नॉलेज नसतं. शेवटी व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की ह्या भागातला रोजगार बऱ्यापैकी पर्यटनावरतीच अवलंबून आहे. आणि जर आपला उपजीविका, आपला रोजगार जर पर्यटनावरती जर अवलंबून असेल तर आलेल्या पर्यटकांना पण ह्या भागामध्ये सुरक्षित वाटायला पाहिजे. आणि हे तेव्हा सुरक्षित वाटेल ज्यावेळेस आपण स्वतः त्या गोष्टीची जबाबदारी घेऊ किंवा त्या जबाबदारीनुसार आपण आलेल्या पर्यटकांसोबत संवाद असायला पाहिजे, जेणेकरून भवितव्यात या ठिकाणी पर्यटक पण यायला पाहिजेत आणि त्यांना ते सुरक्षित पण वाटायला पाहिजे. आता आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय की भीमाशंकरमध्ये एक जबाबदारीने पर्यटन किंवा सुरक्षित पर्यटक कसं आपल्याला करता येईल. ठीक आहे, या गोष्टीसाठी आता वेळ जाणार आहे, बरीच प्रक्रिया करावं लागणार आहे किंवा या अगोदर व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही, पण हळूहळू त्याला काहीतरी कालावधी लागेल. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण प्रयत्न करत राहणार की जेणेकरून आलेल्या पर्यटकांना ह्या भागामध्ये सुरक्षित कसं वाटेल आणि त्यांनी ह्या भागाचं नाव कमीत कमी खराब करू नये या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असेल.